गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आम्ही बनवणार आहे सुकटची भाजी. तर मी थोडं कोमट पाणी करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये सुकट थोडं भिजत घातलं. म्हणजे थोडं भिजलं की त्याला जी वाळू वगैरे लागलेली असते ती खाली पाण्यात उतरतं. नंतर एका कढईमध्ये घेतलं तेल, त्याच्यामध्ये थोडं अद्रक, लसूण आणि मिरची ठेचलेले टाकले त्याच्यामध्ये. ते चांगलं परतलं. नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला, थोडंसं टॅमॅटो टाकलं आणि ते चांगलं परतून घेतलं. ते परतल्याच्या नंतर नाही का थोडं अजून म्हणजे थोडं तेल टाकलं. थोडं तेल कमी पडलं होतं. नंतर आपण नाही तुम्हाला हवं तसं तेल टाका. कोणी कमी तेल खाते, कोणी जास्त तेल खाते. आम्हाला तेल भरपूर लागतं. थोडा हे टाकायचं, मीठ टाकायचं. मीठ टाकलं की ते मीठ टाकलं ना तर त्याचं लवकर होऊन येतं नाही का आपला कांदा ते वाटण. नंतर कांदा मसाला टाकायचा, थोडं हळद टाकायची, थोडं लाल तिखट टाकायचं आणि आपण जे पाण्यात भिजून ठेवलेले होते सुकट ते टाकायचे. मी आयुषसाठी केले होते हे, त्याला खूप आवडतं. मी नॉनव्हेज खात नाही पण मी माझ्या मुलाला सर्व डिशेस नॉनव्हेजच्या करून देते आणि माझा आयुष आवडीनं खातो. कारण की आपण जे नाही खाल्लं ते आपल्या मुलाला आपण खाऊ घालायचं. धन्यवाद.